नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अक्षय हा आर के मॅमच्या केबिन मध्ये आलेला असतो. तसंच रमाही तिथेच बसलेली असते. दोघेही खूप भावूक झालेले असतात, पण दोघांचा इगो एवढा मोठा असतो की एकमेकांना काही घडलेल्या गोष्टी रमाही त्याला सांगत नाही आणि अक्षय मात्र सगळं सांगत असतो. अक्षयचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. अक्षय त्याची तो आजच्या कंडिशन पर्यंत कसा पोहोचला हे सगळं रमाला सांगत असतो. मी पुढच्या काही दिवसातच दुसरा जॉब शोधेन. तोपर्यंत मला इथे काम करावं लागेल. मला माझ्या कुटुंबाला तशी पैशाची गरज आहे. त्यामुळे मला इथे काम करणं भागच आहे. पण मी अशा बाईच्या हाताखाली कधीच काम करू शकत नाही, जिच्यामुळं आज माझी ही अवस्था झालेली आहे. तो पूर्णपणे रमालाच ब्लेम करत असतो. त्याला असं वाटत असतं, आज जी काही माझी अवस्था आहे, ती फक्त आणि फक्त रमामुळेच आहे. तिच्यामुळेच मी रस्त्यावर आलो आहे. आणि अक्षय असं पण बोलतो, पण काय करणार जेव्हा माणसं सोडून जातात तेव्हा अशीच अवस्था होते. रमा फक्त अक्षयचं ऐकूनच घेत असते आणि अक्षय काय काय बोलतो हे फक्त आणि फक्त ऐकूनच घेत असते. ती त्याला कुठल्याच गोष्टीला प्रत्युत्तर करत नसते. तसंच अक्षय पुढे आता असंही बोलतो की माझ्या घराची सगळी वाताहत झाली. दादा निघून गेला, आई पण निघून गेली, आभ्या पण निघून गेला आणि जाताना त्यांनी त्यांच्या मुलांची जबाबदारी माझ्यावर टाकली. आता मला एक मुलगा नसून तर माझ्याकडे आता 4 मुलं आहेत. असं तो रमाला सांगत असतो आणि प्रत्येक मुलाची काहीतरी वेगळी स्वप्न आहे असंही तो रमाला सांगत असतो. तसंच सांगत असतो की मोठ्या मुलीला मिस वर्ल्ड व्हायचं आहे. त्यामुळे तिला महागडे गिफ्ट, महागडे मेकअप लागत असतं, तसे महागडे कपडेही लागत असतात. तसेच दुसरा मुलगा बिघडलेला आहे कारण की त्याला गेमिंगचा नाद लागला आहे. त्याला महागड्या महागड्या गेम आणून द्यायला लागतात. काय करणार? घरात त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणच नाही. त्यामुळे आज त्यांची अवस्था अशी आहे. असं तो रडत रडत रमाला सांगत असतो. रमा पण खूप भावूक झालेली असते, पण रमा हतबल असते. आणि अर्थाला कविता करायला, कविता वाचायला खूप आवडतात. त्यामुळे तिला कवितांचे खूप सारे बुक्स आणून द्यावे लागतात. तसंच या सगळ्यांमध्ये माझा खूप सारा पैसा आणि वेळ खर्च होत असतो. दुर्दैवाने मला माझ्या मुलीकडे बिलकुलही लक्ष द्यायला मिळत नाही. असं बोलल्यानंतर ना रमाला अजूनच वाईट वाटतं कारण की अक्षयवर आज खूपच वाईट परिस्थिती आहे हे रमाला आता चांगलंच कळालेलं असतं. रमाला हेही कळालेलं असतं की अक्षयला पैशाची तसेच आर्थिक खूप गरजा आहेत आणि कारण की त्याच्यावर खूप मोठी फॅमिली आहे. घरात कोणच करतं नाहीये. फक्त अक्षय एकटाच कमवत आहे. त्यामुळे एवढी सगळी मुलं, ती पण शिकणारी, या सगळ्यांसाठी खूप सारा पैसा लागत आहे. हे रमाला कळत असतं. रमा अक्षयकडे फक्त पाठ देऊन एक साईडला तोंड करून उभी असते. अक्षय मात्र रमाकडे बघून ह्या सगळ्या गोष्टी रडत रडत बोलत असतो. तसेच रमाही रडत असते. पण रमाला तिच्या चेहऱ्यावरचे भाव अक्षयला दाखवायचे नसतात. तेव्हा अक्षय म्हणतो, या सगळ्यामध्ये माझा खूप सारा पैसा तसेच खूप वेळ खर्च होतो. दुर्दैवाने मला माझ्या मुलीला वेळ द्यायला भेटतच नाही. असं बोलल्यानंतर ना रमाला अजून वाईट वाटतं. अक्षय म्हणतो, थोडेफार माझे पैसे राहतात. मी माझ्या मुलीला साधे छोटेसे कानातले जरी घेऊन गेलो ना, तरी माझी मुलगी खूप खुश होते आणि माझी मुलगी म्हणते, "वॉव! माझा बाबा किती ग्रेट आहे. त्याने माझ्यासाठी कानातले आणले." ती मला कधीच जज करत नाही, की मी काय आणलं, कमी पैशाचं आणलं. मी जे काही आणेल त्यात ती खूप आनंदी असते. पण तुम्हाला हे कधीच कळणार नाही. असं बोलल्यानंतर ना रमाला अजूनच वाईट वाटतं. कारण की अक्षयने पूर्णपणे रमाबद्दल गैरसमज करून घेतलेला असतो. रमा मनातल्या मनात म्हणत असते, "तुम्ही मला कधी समजूच शकला नाही का? मी कशी आहे हे?" रमा हे सगळं झाल्यानंतर ना अक्षयला म्हणते, "तुमचं झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. मला खूप काम आहे. मला तुमचं हे सगळं ऐकायला वेळ नाही." असं बोलल्यानंतर अक्षय म्हणतो, "बापरे! एवढा बिझी झालात तुम्ही?" आता ती अक्षयला सांगू शकत नसते, की तुमच्या प्रत्येक लाईनचा मला किती त्रास होत आहे. कारण की रमा खूप सारी रडत असते एका साईडला तोंड करून. तसंच अक्षयही तिच्या मागे उभा राहून खूप रडत असतो. पण एकमेकांकडे हे साधे तोंड करून बोलतही नाही. आणि तेवढ्यातच तिथे आता आरोही येते आणि म्हणते, "बाबा, अरे बाबा चल ना, रमाकांत आजोबा तुझी वाट बघत आहेत बाहेर." अक्षय बोलतो, "हो, हो, जाऊ, जाऊ. काही नाही अगं, तुझ्या आर.के. मॅमला माझ्याशी बोलायचं होतं." तेव्हा आरोहीला वाटतं, की आर.के. मॅम माझ्या बाबाला ओरडत आहेत कारण की मी त्यांना आई म्हणून बोलले म्हणून. तेव्हा आरोही म्हणते, "सॉरी आर.के. मॅम, मी तुम्हाला माझी आई आई म्हणून मिठी मारली. पण तरी तुम्ही आज माझ्या पॅरेंट म्हणून माझ्यासोबत धावलातच ना, त्यासाठी खूप खूप थँक यू. मला माहीत आहे माझी तुम्ही खरी आई नाही आहात. त्यासाठी खरंच सॉरी."
हे सगळं ऐकल्यानंतर ना रमाला अजूनच त्रास होत असतो. कारण की तिची मुलगी तिला नकळत आता आई म्हणून नाकारत असते. त्यामुळं रमाला आता खूपच त्रास होत असतो. जेव्हा ती तिची आई म्हणून स्वीकार करायला रेडी असते, तेव्हा रमाला माहित नसतं की ती तिची मुलगी आहे. तेव्हा रमा तिला समजत असते की बाळा मी तुझी आई नाही, त्यामुळे तू मला आई बोलू नको. पण आज रमाला खरं कळलेलं असतं की आरोही तिची कोण आहे? आरोही तिची खरंच मुलगी असते. त्यामुळं आज आरोही तिला स्वतःहून बोलत असते की मी तुम्हाला इथून पुढे कधीच आई म्हणून बोलणार नाही. आय प्रॉमिस असं बोलल्यानंतर ना रमाला अजूनच त्रास होतो. आणि अक्षय तिच्या मुलीला तिथून घेऊन जातो आणि म्हणतो गुड गर्ल चल आता, असं बोलून अक्षय निघून जातो. तेवढ्यात तिथे आता साई आलेला असतो आणि रमा रमा खूप सारी रडत असते, कारण की रमाला खूप सारा त्रास होत असतो. तेव्हा साई येतो आणि रमाचा चेहरा बघून म्हणतो काय झालं, काही झालं आहे का, तुमचा चेहरा असा काय दिसत आहे, असं बोलल्यानंतर ना तेव्हा साई म्हणतो आपल्याला बाहेर बोलवलं आहे, अण्णासाहेबांनी मीटिंग बसवली आहे. असं बोलल्यानंतर ना रमा म्हणते तुम्ही पुढे चला मी येते. तेव्हा साई म्हणतो चला ना माझ्यासोबत. असं बोलून ते दोघंही मीटिंगला जातात. आणि आता इकडे अण्णासाहेबांनी सगळे ऑफिस स्टाफ बोलवलेला असतो आणि ऑफिस स्टाफला ते सगळ्यांना अनाउन्स करून सांगणार असतात की आता रमा आणि साई हे एकमेकांशी लग्न करणार आहे. तेव्हा तिथनं अक्षय हा त्यांच्याच केबिन पासून जात असतो आणि ही लाईन अक्षयच्या आता कानावर पडलेली असते. तसंच आता अण्णासाहेबांनी ह्यांना कल्पनाही न देता सगळ्यांमध्ये ही न्यूज सांगितलेली असते. हे ऐकून आता रमाला खूपच धक्का बसलेला असतो. रमाला आजच कळालेलं असतं की अक्षय तिच्या जवळपासच आहे, तसंच तिची मुलगीही तिच्या जवळच आहे. आणि लगेचच अण्णासाहेबांनी ही न्यूज सगळ्यांना सांगितली असते. त्यामुळे रमा आता खूपच शॉक झालेली असते. तसंच साईही शॉक झालेला असतो. पण कोणालाच माहित नसतं की रमाच्या चेहऱ्यावर थोडा पण हॅपीनेस का नाही. तसंच आता इकडे इरावतीलाही कळालेलं असतं की ही रमा ही आलेली आहे. आता तिला मला अक्षयच्या लाईफमधनं नकळत साईडला काढायला पाहिजे. त्यासाठी मला अक्षयच्या आयुष्यात एक नवीन मुलगी आणली पाहिजे. रम त्यासाठी इरावती आता एक नवीन प्लॅन करते. एका नवीन मुलीला भेटते आणि तिला म्हणते, "तुला पाहिजेल तेवढा मी पैसा देईल, पण मी सांगाल तेवढंच काम करायचं." असं आता ती सांगत असते. तसंच अक्षयला हे सगळं ऐकून आता खूप त्रास झालेला असतो. घरी येऊन अक्षयला एक पॅनिक अटॅक येतो आणि अक्षयची तब्येत खूप बिघडलेली असते. तसंच इरावतीने हा नवीन प्लॅन केलेला असतो अक्षयच्या आयुष्यात कोणतरी नवीन मुलगी आणायचं. आणि फक्त अक्षयचा जो रमाबद्दलचा गैरसमज होतो तो अजूनच बळकट झालेला असतो. कारण की कुठे ना कुठे त्याला जे वाटत होतं तेच त्याच्या डोळ्यांना दिसत असतं. आणि आता अक्षय आणि रमा अजून दूर चाललेले असतात. अक्षयचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो की रमा रमा आणि साईचं खरंच काहीतरी होतं, त्यामुळेच आता ते लग्न करत आहेत. आता अक्षय आणि रमा हे जवळ यायचे सोडून लांब जातील का? हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.